आपली झेपरे नाही दिसून राहिली काव ते बसलीच ना घरात ते जाते का कुठं दिसून नाही राहिली नाही तर झेपरी नेसती एनी टाइम वाट्यावर असते हो बाई कायची असं ना काकू गेली असं यात्रा यात्रा करायला आता साऱ्या बाया गेल्या ते गेली असं ना हो गेली असं ना माय नवऱ्याला नेलं असं सोबत आता नवऱ्यापाचे पुरे पैसे उधळून या लागणार तिले आदत आहे ना तिची आता ते करून येईन ना आता काय करते घरी रातचा स्वयंपाक ते चांगली आईस्क्रीमा चांगली आता रंगारंगाचं खाऊन येईन मंचुरियन जे आहे ते घरी करायचं काम नाही लेकराले म्हणते कुचकू खाऊ घालते लेकराले खाय करून आणि ते लेकरू बिचारे किती बिमार पडलं ना मा लेकरू किती बिमार पडलं बाई मांग असंच ह्या पुडा खाऊ दे तो पुडा खाऊ दे लेकराच्या इकडे लक्षच नाही ना दुकानचंच नुसतं खाऊ घालणं घरातलं काही करणं नाही काही नाही जीवार ते घे बाबू दुकानचं काही पुडा खाय बाबू असं आहे ते गोट ना काकू आम्ही तिच्या घरी जातो ना कधीच स्वयंपाक करत नाही गेली उकडपेंडी भाजली का बस त्याच्यावरच दिवसभर नवरा बिचारा कामाला जाते दिवसभर उकडपेंडीवर भागते का पोट त्या लेकराला लागत नसेल का भूक लेकरू बिचारा दिवसभर उकडपेंडीवर ठेवते कधी वरण नाही टाकत कधी भात नाही टाकत आवडीनं त्या लेकरासाठी त्या लेकरू काय बिमार नाही पडत लेकराला तर म्हटलं बाया किती नवायचं करून खाऊ घालते मी तर कशीच करत नाही बापा माय बाई दिवसभर उकडपेंडीवर बापा काय माय आम्ही आमच्याकडून नेत राहिलं बरं आम्हाला पुई भाजीशी आमचं जेवण नेवत बाई नवऱ्याचं होईल नाही होईल तिने काय घेऊन देणार आहे नवऱ्याला तर तिनं बोटावर शिकवते होते नवरा बिचारा दिवसभर काम करते काय बिचारा म्हणत बसून हिच्यासोबत रोज भांडण करत बस हे दबत नाही ना त्याला शी बोरगी पाहिली नाही बाई म्या असं अशी आजपर्यंत पाहिली नाही आपल्या सामटीची एक जण नाही आहे रोज स्वयंपाक न करणारी असं कसं भागते बापा काय त्यानं बाई पोटाले गस्तरी लागते का हो आणि ते उकड भेंडे हे ते आपल्याला तर रोज भाजी पुई लागते व काय लेकराची तब्येत नाही बाई बाई भाजीतून पौष्टिक द्रव्य भेटते आणि त्याच्यातून पौष्टिक द्रव्य भेटते का दुकानातल्या सामानातून काही म्हटलं 9 वाजेपर्यंत उठत नाही म्हटलं बाई सारखी बाई असून ना तिच्या घराले फळा ना तिच्या 12 वाजेपर्यंत दाराले फळा आणि ते पोरग बिचारे फर्स्ट स्टँडर्ड म्हणते ना पहिलीत आहे तर ते पोरग बाई 10 वाजता असंच उठते स्वतःच्या हाताने एवढंच लेकरू स्वतःच्या हाताने आंघोळ करते आणि चाललं जाते हो बिचारे स्वतःच भांग काढते इकडल्या तिकडे गुंड्या लावते आणि चाललं जाते ना जेवाचा पत्ता ना खायचा पत्ता शाळेत मग ते पोषण आहार भेटते म्हणते ना खिचडी तेच खाते बाई लेकरू मग नवरा 8 वाजता जाते पोरग काय नवरा काय घेऊन जाते डब्यात आणि ते ना शिया पातळ असतं ते बस नवरा काय बोलन माय रोज काऊन गेलाय नवरा ये बाबा शेग तिची गता काय बाई आहे हो बाई अशी बाई नाही पाहिली म्या करण्याच्या लायकच बाई आहे हो बाई लेकराची काळजी नाही आहे ती नवऱ्याची काळजी नाही म्हणजे बाई होय काय ते बापा आपण जर नवरा जात असला तर सकाळी 4 ला उठून पहिले डब्बा करून देतो असं का पसरलो राहतो का आपण आम्ही देतो बा करून आमच्या नवऱ्याला कुठेही कधी जा त्याचा माणूसही आहे बा कडक आमच्या इथच्या माणसाला एकदा जरी करून नाही दिलं तमतम करते म्हटलं एकदा म्हटलं फक्त महानवऱ्याला पोहे नाही दिले ते महानवऱ्यानं घेतला ग्लास मारून फेकून मारला त्यापासून मला आता अद्दलच घडली हो बाई मी टाईमवर म्हटलं ज्या टाईमवर म्हटलं त्या टाईमला करून देतो नवऱ्याला कुठं बसतं माणसाची बापरे लय खरेदी केली वाटते यात्रेतून आता आल्या वाटते तुम्ही यात्रेतून चिवलय उलिशीच केली 2 झाडं घेतले जरासं खा प्यायचं घेतलं दुसरं काय घेतलं आम्ही काय माय माझे झोरा घ्यायची आठवण नाही राहिली आम्हाला म्हणून हातात आणायला लागलं सारं सामान आम्हाला मा सुनायचं तर काही लक्षच नसते म्या लक्ष नाही दिलं या कायच्यावरच लक्ष देत नाही का नीता झाड किती घेतलं मस्त दिसून राहिलं माय पहिलं घेऊन येईन अशी नाही सांगतो इले 500 रुपयाचा काही नाही 500 रुपयाचं घेतलं महाग झालं 500 रुपयाचं परवडलं नाही तुले माय नीता खोटी बोलली 200च तर घेतलं आपण काय आपल्या सुनील तोंडावर पाडतं जाऊ दे सांगू दे मी ते यात्रेत 200च पाहिलं व तुला बाई दुकानदारानं फसवलं हो बाई लय करे तो घ्या करे घ्या बाई आता यात्रा संपून राहिली घ्या बाई 200 रुपयाला देतो बाई 150चं मागव तुला लय गंडलो पण आम्हाला गंडो का काही करो क्वालिटी चांगली आहे त्याची तुम्हाला नाही समजत ते कोमल हत्ती कितीचे घेतले वा टाकू 100 रुपयाची जोडी घेतली आम्ही बाई तुम्हाला ते बरोबर दिली तुम्हाला बरोबर झाली ते पुरली 100 रुपयात पुरली पण काय सांगतो महिन्यात हरवली होती ना सांगितलं त्या काकून सांगितलं मला गोकर्णा काकून हरवली होती म्हणून तुमची नात पाहिजे तर अर्धा 1.5 तास गेला तुम्ही तिघी असून लक्ष ठेवायला पाहिजे का चांगलं लक्ष ठेवायला लेकरावर लक्ष होतं फक्त थोडीशी नजर हटे आणि दुर्घटना घटी असं झाली ती गोष्ट सांगतो बाई माया डोळ्यात एकची गोष्ट म्हटलं अशी चांगली बाई होती हो बिचारे पायता आम्ही यात्रेत का नाही असं होतं बाई अशी पाहूनच राहिली लय वेळची पाहून राहिली होती ती बाई आणि पायता की ना तिने एकही जोड बाई बॅगीत टाकला दुसरा जोड बॅगीत टाकला गर्दी राहते तुफान दुकानावर त्या 20 रुपयाच्या याच्यात मॉल म्हणजे ते दुकानच होय शेल होता 20 रुपयाचा तिथं लयच गर्दी होती ना त्या बाईनं बाई 2 माया डोळ्या देखत कानातले खिशात टाकले म्हटलं पण आपण म्हणू शकतो काय पण बाई असे धंदे असते का बाई असे असते चोट्या काही टाकते बाई त्याला का कुठेही चोऱ्या करायचं काम चोरी केल्यानं बरोबर ते काय ते बाई 50-60 रुपयासाठी चोरी केली काय कामाची गोष्ट आहे ना तेच तर पण त्या माणसानं दुकान लावलं तर काही ना काही त्याला पुरलं पाहिजे ना असं आपण काय करा ते एखाद्या चोट्टा गुण आता काय करणार आहे असतेच तसा
आजी झिपरी नाही दिसून राहिली, नाही तर असते जिथं पडली काय मा यात्रात गेली ना. आता हे काय येते ते, आता नवऱ्याला दिवस बुडेपर्यंत पैशानच खतम करते ते. मंचुरियन होय का, चिवडा होय का, सारं खाऊन येते. घरी स्वयंपाक करायचं काम नाही, पहिलेच तर मोठी स्वयंपाक करते ते. असं नाही तर ते इथं दिवसभर ओट्यावर बसते, त्याच नाही सुटत तिचा. याच्या गोष्टी कर, त्याच्या गोष्टी कर. तरी म्हटलं इथं आहे नाही, कशी काय नाही बाप्पा, साऱ्या जणी दिसून राहिल्या ते नाही दिसून राहिली. आम्ही आता तिच्याच गोष्टी करून राहिलो होतो का बा, तेच नाही आहे कुठं गेली, नाही तर ओट्यावरच तेच ते. याच्या गोष्टी कराले, त्याच्या गोष्टी कराले. का हो, तू 2 दिवस गावात नव्हती, कुठं गेली होती वा? नाही माय मावस भावानं मला नेलं होतं. आई वारली तर माय काही जाणं झालं नाही, लय वेळा बोलावते बिचारे ते. आता आईच्या आई वारली त्याच्यानंतर सगळे आता त्यानं नेलं, मग म्हणे चाल म्हणे. बिचारे त्याने यात्रेसमोरच नेलं ना. काय नाही म्हणतं काय, सर्व त्याची तयारी झाली होती. मी म्हटलं मी एकच दिवस येतो. साड्या गिड्या घेतल्या त्यानं, मस्त साडी घेतली माय मावस भावानं. 1,500ची घेतली मला साडी. 1,500ची साडी, ठीक गोड जीवच्या बापा बापा. चला मग साडी पाहिले. आता या घरी घरी जा, चांगले हात पाय घेत जा, जरा थकले असाल तुम्ही. मग मी दाखवू ना तुम्हाला साडी. अहो आम्ही एवढ्या वेळचं बसलो आहे, ते आम्हाला साडी नाही दाखवली, गोष्टीच केल्या. आणि आता त्याला लगेच दाखवतो साडी म्हणतो तू तर. माय म्हणणं होतं का सगळे जण आल्यावर दाखवून बा साडी. आम्ही लय थकलो. आताच नीताले त्याच्यात माणसाचा फोन आला, माणूस लय वाट पाहून राहिले चहासाठी. आमच्या घरची माणसं तर चहा काही हाताने मांडत नाही. चहासाठी स्पेशल फोन आला, म्हटलं तिथं का चहा मांडायला घरी या म्हणून. घरच्या माणसाला वाटते का आम्ही रोजच जात असतो फिरायला. एवढे अशी घाया करते. एक दिवस आम्हाला सोडत नाही ते. आमच्या घरचे नाही करू कसे गेले तर जा म्हणते तुम्ही, या म्हणते आमची करते हाताने पिऊ नाही घेते. आमच्या घरी ते सवयच नाही लावली नाही ना हाताने करायची. त्याला हातातच पाहिजे सारं. ते जाते आम्हाला जड. मला कुठे गेलं धावत पळत चहा लागते ना. त्याच्यासाठी त्याला फोन केला का लगेच चाललोच होय. आता आम्ही म्हटलं यात्रा अधिक घुमत होतो बरं, पण फोन आला ना, यास लागलं ना. काय करता म्हणलं, काय घेतलं कोमलसाठी? काही नाही काकू, आम्ही खायचंच खाल्लं. काय घ्यायचं आहे ना सगळं माझ्याकडे. मग काही घेतलं नाही मी. चांगलं होतं ना. बांगड्या पाहिल्या होत्या आम्ही, बांगड्या घेतल्या ना. तर बांगड्या घेतल्या म्हणतो, कशी घेतलं म्हणे विचारे तू काय.